ब्रेडसारखा लुसलुशीत टमटमीत फुगलेला बिना अंड्याचा केक कोणतेही ओव्हन किंवा कुकरचा वापर न करता कढईमध्ये आपण हा केक बनवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये. तर क्रिसमस जवळ आला आहे, तर क्रिसमससाठी या पद्धतीचा केक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा तुम्ही हाच केक पुन्हा पुन्हा कराल, दुसरा केक तुम्ही बघणार पण नाही, इतका छान हा केक होतो. तर थोडाही वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी पाऊण कप साखर घेतले, म्हणजे 3/4 कप मी साखर घेतले. कुठल्याही वाटीनं तुम्ही साखर घेऊ शकता. एक वाटी सेट करायची, त्याच वाटीनं सगळं प्रमाण घ्यायचं. तर इथे मी हा जो कप आहे त्या कपानं सर्व प्रमाण घेतले. त्याच कपानं आता मी पाऊण कप दूध घातले, म्हणजे पाऊण कप साखर आणि पाऊण कप दूध सेम प्रमाण घेतले. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. तर साखर पूर्णपणे विरघळस तोपर्यंत आपण हे चांगलं फेटून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे. इथं मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगते त्या टिप्स फॉलो करून तुम्ही हा केक बनवा. अगदी केक फ्लफी होतो, मऊसूद होतो, टम फुगतो. त्याच्यामुळं ज्या काही टिप्स सांगितले त्या पद्धतीने तुम्ही हा केक बनवा. तर इथं मी छान असं हे आता मिक्स करून घेतले. साखर पूर्णपणे आपली विरघळलेली आहे. एक 3 ते 4 मिनटं पूर्णपणे मी फेटून घेतले. आता त्याच कपाने मी इथे पाव कप तेल घेतले. आपण जे खाण्यासाठी जे तेल वापरतो ते तेल इथे मी पाव कप घेतले. आता हेही आपण चांगलं एक 3 ते 4 मिनटं मिक्स करून घेणार आहे. तर एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे पूर्णपणे ते चांगलं फेटतं. तर इथे मी 4 ते 5 मिनटं चांगलं तेल आता फेटून घेतले. आता त्याच कपानं मी 1 कप मैदा घेतला आहे. तर मैदा थोडा थोडा घालायचा. मैदा चाळून घ्या शक्यतो, म्हणजे गुठळी वगैरे राहत नाही. तर आता इथं मी पूर्णपणे 1 कप मैदा मी यामध्ये घालून घेतला आहे. तर अजून आपण पाव कप मैदा यामध्ये ॲड करणार आहे. तर 1/4 कप मैद्याचा आपण हा केक बनवणार आहे. तर आता हा मी 1 कप मैदा घालून चांगलं फेटून घेते. तर मी छान असं हे 5 ते 6 मिनटं चांगलं फेटून घेतले. आता परत यामध्ये आपण 1 पाव कप मैदा ॲड करूयात आणि परत आपण हे चांगलं फेटून घ्यायचं. तर जसं प्रमाण सांगितले तेवढंच प्रमाण घ्यायचं, म्हणजे केक आपला छान होतो. जेवढं दूध वापरले तेवढी साखर घातले आणि इथे मी पाववाटी तेलामध्ये आपण हा मैदा मिक्स केला आहे आणि छान आता आपण हे फेटून घेतले. तर बघू शकता मस्त असं आपलं बॅटर एकाच फ्लोमध्ये खाली पडतं. तर बॅटर आपलं इथं तयार झाले. आता मी इथं 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घातले आणि 1 चमचा खायचा सोडा घातला आहे. आपण जो भजी बनवताना जे खायचा सोडा घालतो तो इथं मी 1 चमचा घातला आहे. कुठलाही बेकिंग पावडर किंवा इथं मी इनोचा वापर केलेला नाही. अगदी आपल्या घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच आपण हा केक बनवणार आहे. व्हॅनिला इसेन्स जर तुमच्याकडे नसेल तर ऑप्शनल म्हणून तुम्ही आपले वेलची पावडर 1 चमचा तुम्ही घालू शकता. तर इथं आपलं हे बॅटर मस्त असं मी 10 ते 15 मिनटं चांगलं फेटून घेतले एकाच डायरेक्शनमध्ये. आता इथं मी हे जे केकचं भांडं आहे त्याला तेल लावून घेणार आहे. तुम्ही कोणतेही, तुमच्याकडे असं केकचं भांडं जर नसेल तर तुम्ही कोणतेही एखादं ॲल्युमिनियमच्या पातेल्यात किंवा स्टीलचा कुकरचा जो डब्बा असतो त्याच्यामध्ये तुम्ही हा केक बेक करू शकता. केक डसत नाही अजिबात. या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि मैदा थोडासा असा स्प्रिंकल करून घ्यायचा. तर परत मी थोडं हे बॅटर मिक्स करते आणि आता आपण हे बॅटर यामध्ये ओतूयात. तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. या पद्धतीने एकाच फ्लोमध्ये आपलं हे पीठ पडतं, त्याच्यामुळं छान आपला केक फ्लफी होतो. तर इथं मी सर्व बॅटर आता हे यामध्ये काढून घेतले. 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचं, जे काही एअर आहे ते निघून जाते. आणि इथं मी कढई आता लो फ्लेमवरती मी तापवण्यासाठी, जेव्हा मी बॅटर तयार करायला चालू केलं होतं, म्हणजे दूध जेव्हा आणि साखर ओतलं त्याच टायमिंगला मी कढई इकडे तापवत ठेवली होती. आधी एक 10 मिनटं कढई तापवत ठेवायची जेव्हा आपण इकडे करायला घेतो तेव्हाच.
लो फ्लेमवरती आणि त्याच्यामध्ये खाली स्टँड घातले आणि आता हा केक ठेवून दिला आहे. केक बरोबर आपण 45 मिनटानंतर आपण हा चेक करणार आहे. तर 45 मिनटानंतर बघू शकता केक आपला छान असा बेक झालेला आहे. नाईफ घालून बघूयात. अजिबात नाईफला बॅटर चिकटत नाही, याचा अर्थ केक आपला मस्त झालेला आहे, कुठेही कच्चा राहिलेला नाही. 45 ते 50 मिनटामध्ये आपला केक बेक होतो. जर तुमचा केक कच्चा वाटत असेल तर तुम्ही अजून एक 5 मिनटं लो फ्लेमवरती ठेवू शकता. आता पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हा या भांड्यातून काढून घेणार आहे. तर एक 20 मिनटं मी ठेवून दिला होता साईडला. पूर्णपणे थंड झाला आहे आता आणि मग आपण आता हा केक या भांड्यामधून काढून घेऊयात. तर असा हा बिना अंड्याचा अगदी टम फुगलेला केक इथं तयार झाला. बघू शकता मस्त असा आपला केक इथं बेक झाला आहे. तर या क्रिसमसला या पद्धतीचा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि लहान मुलांना आपण हा शॉर्ट ब्रेकसाठी टिफिनमध्ये देऊ शकतो. इतका छान हा केक होतो. तर बघू शकता इथे आपला मस्त जाळीदार केक तयार झाला. आता तुम्हाला मी हा इथे स्लाईस करून दाखवते. तर बघू शकता अगदी आपण जसा ब्रेड आणतो त्या पद्धतीने ह्याचे स्लाईस तयार होतात. चहासोबत खाण्यासाठी बेस्ट असा हा केक आहे. ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या पद्धतीने जितकं साहित्य सांगितलं आहे तितकं साहित्य घेऊन हा केक तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी छान असा हा केक तयार होतो. तर आता इथं मी अर्धाच केक कापून तुम्हाला दाखवणार आहे आणि राहिलेला केक मी साईडला ठेवणार आहे. तर अगदी मस्त असा हा केक तुम्ही एकदा करून आपण आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवला तर त्याला काहीही होत नाही. आपण मस्त हा केक एन्जॉय करू शकतो. तर या क्रिसमसला हा बिना अंड्याचा कढईमधला केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.